करवीर तहसीलदार कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडवणूक आणि पिळवणूक केली जाते। अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिक त्रस्त झालेत। त्यांच्या विरोधात कोल्हापूर जिल्हा नागरिक कृती समितीने करवीर तहसीलदार कार्यालयावर धडक मारून अधिकाऱ्यांना जाब विचारला। कोणत्याही तहसीलदार कार्यालयात कागदावर वजन ठेवल्याशिवाय काम होत नाही, हा नेहमीचाच अनुभव आहे। यासंबंधी नागरिकांच्या तक्रारी आल्यामुळे आज कोल्हापूर जिल्हा नागरिक कृती समितीचे अध्यक्ष अशोक पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने करवीर तहसीलदार कार्यालयावर धडक मारली। तहसीलदार स्वप्नील रावडे, नायब तहसीलदार भालचंद्र यादव यांना चांगलंच धारेवर धरलं। यावेळी भांबावून गेलेल्या या दोन्ही अधिकाऱ्यांनी करवीर तहसीलदार कार्यालयाचा कारभार लोकाभिमुख केला जाईल, कोणत्याही नागरिकाची अडवणूक होणार नाही, प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावली जातील अशी ग्वाही दिली। यावेळी शिष्टमंडळात रमेश मोरे, राजाभाऊ मालेकर, सदानंद सुर्वे, चंद्रकांत सूर्यवंशी, रणजित पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।